अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा पदयात्रा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात शेकडो शेतकरी, महिला आणि नागरिक सहभागी झाले असून योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिला आहे। भिवंडीचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्याकडून मानकोली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन या ठिकाणी केले आहे। विरार ते अलिबाग कॉरिडॉरपर्यंत जो काही भूमिपुत्रांना जो न्याय मिळाला पाहिजे व जी जमीन बाधित झाली आहे त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा यासाठी या पायी मोर्चाचे आयोजन केले जाते। आपल्यासोबत खासदार बाळामामा आहेत, त्यांनाच विचारू नक्की काय सांगाल, काय मागण्या आहेत, काय पायी मोर्चाचे आयोजन केलं आहे? ह्या ज्या मागण्या आहेत ना, जो भाव तुम्ही समृद्धीला दिला, जो भाव बुलेट ट्रेनला दिला, तोच भाव अलिबाग विरार कॉरिडॉरला द्या, एवढीच मागणी आहे आमची आणि ती रास्त आहे। नक्कीच प्रमुख मागण्या काय आहेत? नक्की मागणी तेवढीच आहे की आमच्या जमिनींना भाव हा सारखा मिळाला पाहिजे। अन्यथा जो भाव बुलेट ट्रेनला दिला, समृद्धीला दिला, तो इथं भाव द्या। त्याचप्रमाणे हा जर जो पायी मोर्चाचं आयोजन केला त्याचप्रमाणे हा जो सरकारने जर मान्य नाही केला तर पुढची भूमिका काय असेल? सरकारने आता मान्य नाही केला तर पुढच्या वेळेस 5 जिल्ह्यांच्या भूमिपुत्राचं आंदोलन होईल। त्याचप्रमाणे आपल्यासोबत खासदार बाळ्यामामा होते। त्याचप्रमाणे विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी जी काही जमीन भूमिगत होते त्याचप्रमाणे या भूमिपुत्रांना योग्य तो शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी या पायी मोर्चाचं आयोजन मानकोली ते जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यापर्यंत करण्यात आलं आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।